नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप 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 असं सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात ना आपल्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून करूया. आणि आज ना मी एक पार्सल मागवलेलं. ती पार्सलमध्ये ना साडी होती आणि ती साडी म्हणलं आज दाखवूया कशी आली. तर साडीची क्वालिटी ना एकच नंबर आहे. आणि खरं माझी पहिल्या पण मी अगोदर 2 मागवलेल्या, तर ती 2 ना मी रिटर्न केल्या, कारण का ती मला अशा सुतात बरोबरच वाटल्या नाही त्या, म्हणून ती रिटर्न केल्या. आणि त्याच्या बदल्यात मग परत ही एक मागवली. तर ह्याचा कलर पण बघा किती छान आहे आणि साडीचं कापड पण लगेच ओळखायला येते कसं कापड आहे ती. आणि डिझाईन तर ना रबर प्रिंट आहे सगळी, अजिबात ह्यातलं काहीही जाणार नाही बरं का. किती दररोज डेली यूजसाठी सुद्धा एक नंबर साडी आहे. आणि मिशोवरनं ऑर्डर केली मी ही साडी. आणि पदर बघा हिचा, आणि ही जी आहे ना ही ब्लाऊज पीस आहे आतमधला, आणि पदर पण आहे, आणि पदराला पण एकदम छान असं गोंडा येतं. तर ही आतमध्ये जी आहे ना ही पदर आहे, आणि पूर्ण खालनं लेस आहे, म्हणजे एकदम नाजूक असं लेस लावून त्यांनी एकदम छान वाटते साडी. खरंच खूपच छान आहे बरं का क्वालिटी. तर कोणाला ताईंला असं आवडली ना साडी, तर तुम्ही नक्कीच मिशोवरनं ही साडी ऑर्डर करा. तर कशी वाटली माझी साडी पण मला तर खरंच खूपच छान वाटली. आता त्या मागच्या वेळेस मी सांगितलेलं ना त्या साडीची क्वालिटी नाही बरोबर नाही वाटत कापड, म्हणून सांगितलं होतं. तर इकडं ना मग माझ्या ताईंनी आज मला कमेंट केली की ताई जाळीचा म्हणजे खर्च किती आला ते पण सांगा. आणि म्हणजे कमेंट केली ती त्यांनी की खर्च किती आला आहे ते सांगा जाळीला. तर म्हणलं चला जाळीची क्वालिटी पण दाखवूया, जाळीची पॅकिंग पण दाखवूया, आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवून व्यवस्थित सांगूया. तर माझा ना असा व्हिडिओच बनवायचा राहून गेलता. तर इथं ना असं अँगल लावून आपलं पहिलं सिमेंटचं डाम होतं, पत्र्याचं पहिलं शेड आहे, आणि नंतर जाळी बसवली. तर त्यांनी ना एकदम असं फिटिंगमध्ये केलं आहे, एवढं छान काम केलं आहे ना. तर खरं खूपच छान काम केलं आहे बरं का त्यांनी. आणि ही एकदम ही नेटचं कापड जी बांधलं आहे ना त्या नेटच्या कापड बाहेर पलीकडं लगेच रोड टच आहे. आणि ही जाळी समोर जी थोडी खराब दिसते ना ती जुनी वापरली, थोडीशी कमी पडली होती म्हणून. आणि ही जाळी बघा, ही जी क्वालिटी बघा कशी आहे, एक नंबर जाळी, अजिबात ही जाळी ही होत नाही. आणि ही अंतर जी आहे ना ही दिसतंय ना समोर, ती 70 फूट अंतर आहे, पाठीमागची बाजू आहे. आणि एवढं मटेरियल पण त्यांनी खूप छान वापरलं आहे, आणि फिटिंग पण एक नंबरच केली. स्क्रो लावून घेतल्यात आणि स्क्रोमध्ये फिट केलं आहे, परत वेल्डिंग मारली. असं कसरच कामात कुठं सोडली नाही, एकच नंबर जाळी बनवली त्यांनी. आणि आपल्या जाळीची लांबी ना जवळजवळ एक बाजू 200 एक बाजू 70 फूट आणि एक बाजू 200ला काहीतरी 5 का 7 फूट कमी आहे. एक बाजू पूर्ण लांब आहे ना, आणि इकडं शेड असल्यामुळे इकडली बाजू कमी आहे. आणि ही परत आडवं अंतर ना 30 फूट आहे. तर अशी टोटल सगळी जाळी ना एवढी छान केली जाळी की किती पण गाय आता रिकाम्या येत्या ना त्यांनी किती पण धक्का देऊ द्या, जाळी अजिबात हलणार नाही. आणि ही मधला हो का असं स्क्रू बसवून घेतले तर त्यांनी. आणि पण एक झालं, जाळी बनवणारा जी माणूस आहे ना ते आमच्या गावातला आहे, आणि त्यांचं खरंच म्हणजे काम पण खूप छान आहे बरं का. आणि त्यांना दिलतं काम. तर त्यांचं काम कसं आहे माहिती आहे का, पूर्ण मटेरियल सगळं त्यांनी आणायचं. सिमेंटचं पोतंसुद्धा त्यांनीच आणलं आहे स्वतः, आणि वेल्डिंग मारायचं बनवायचं ही बाकी सगळं काम त्यांनी केलं आहे. आणि दरवाजाची फिटिंग बघा, ही गेट आहे ना, गेटची फिटिंग पण किती छान केली त्यांनी. आणि सिमेंटचा ही डाम आहे, तर त्या डांबाला असं लोखंडाची पट्टी बसवली आणि त्याच्यामध्ये ती दरवाजा फिट करून टाकला आहे. एकच नंबर. आता ही गेट आहे आणि गेटचा दरवाजा आहे. तर एकच दरवाजा उघडते मी, 2 दरवाजे उघडायची काही गरजच पडत नाही. आणि ही जी आहे ना ही शेळ्यांसाठी केलेला आहे. तर ही शेळ्यांचा दरवाजा छोटा आहे. तर ही शेळ्यांसाठी पण भरपूर जागा झाली, मी दाखवलेलं व्हिडिओमध्ये. पण शेळ्या आपल्याकडं नाहीत, त्यामुळं मी आतमध्ये म्हशीला जागा नाही म्हणून म्हैस
म्हशीची रेडी, कालवड आणि एक शेळी अशी 4 असते इथं. तर मग इथं ना जवळजवळ 30-35 शेळ्या जरी सोडल्या ना घेऊन, तरी असं फिरायला बसायला उठायला त्यांना एवढं भरपूर पटांगण इथं झालं आहे. तर इथं शेळी बघा, एवढी एकच शेळी आहे माझ्याकडं आणि ती शेळी म्हशीच्या कुंडीत खाती या. सारखं त्यांना धावण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तिला आता बाहेर मुरघास ठेवल्यामुळं जागा नसल्यामुळं आतमध्ये बांधली ना, तर तिला बाहेरच बांधत असते मी. आणि आपल्या म्हणजे आता वर बघा सपोर्टला वरच्या साईडला पण त्यांनी असं छोटंसं ही लावून घेतलं आहे, बार लावून घेतला आहे. आणि खालच्या पण साईडनी त्यांनी बार लावला आहे, म्हणजे जाळी अजिबात आपली हलणार नाही. आणि पूर्ण ही टोटल ती पाठीमागं जी कापड दिसते ना हिरवं, त्या कापडापासून मी इथं उभा राहिली ना इथपर्यंत जाळे. तर पूर्ण टोटल ह्याचा खर्च ना मला 62,000 रुपये आला आहे. आता ताईंचं म्हणणं कसं आहे की किती खर्च आला, तर कसं असतं आता तुमचं अंतर किती आहे त्याच्यावरनं खर्च वाढतो ताई. आता तुमचं छोटं असलं तर थोडासा कमी खर्च येईल आणि मोठं असलं तर मग थोडासा जास्त खर्च येईल. तर मी फक्त त्यांना पेमेंट दिलं, त्यांचं खड्डं घ्यायचं, बाकीचं सगळी कामं करायची, ती सगळं त्यांच्याकडं होतं, आपल्याकडं काहीच नव्हतं. आपण फक्त खड्डं त्यांनी भरून घेतल्यानंतर सिमेंटवर पाणी मारलं आणि त्यांना डस्ट आणून दिली. बाकी सगळं त्यांनी मटेरियल आणून वापरून त्यांची मेहनत भरपूर, जवळजवळ 4 ते 5 दिवस काम चालत होतं बरं का त्यांचं. आणि खूप छान काम केलं आहे. आणि जास्त मोठं जर काम असलं ना, तर ती आमच्या इथले जे दादा आहेत ना, ती तिथंसुद्धा जाऊन काम करतात. मुक्कामाने राहूनसुद्धा काम पण त्यांना काम मोठं पाहिजे. असं छोटं काम म्हणलं तर मग नाही ती येणार एवढ्या लांब, असं आहे त्यांचं. आणि कुणाचं मोठं जर काम असेल ना, तर मग नक्कीच मला कमेंट करा. मी त्या दादांचा नंबर देईन तुम्हाला आणि तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. तर ही पाठीमागची बाजू आहे ना, इकडं पहिलं जाळी पहिली जुनी होती ना, त्यावेळेस पण काय व्हायचं, गाई असं मुंडकं बाहेर तोंड बाहेर घ्यायच्या आणि बाहेर पलीकडं आता बघा दुसऱ्याची शेती आहे, ही आपला ऊस नाही दुसऱ्याचा आहे. तर बाहेर तोंड घालायच्या आणि जी काय त्यांनी धान केलं ती खायच्या. आणि मग जाळी पण थोडीशी दाबली की दुमती व्हायची, म्हणजे जाळी एकदम व्यवस्थित नव्हती, खराब झालेली जाळी होती. आता ही ना ती तोंडच घालू शकत नाही त्या, म्हणजे जाळी पण एवढी दणकट आहे. आणि खरंच खूप छान झालं आहे बरं का, आता काहीच टेन्शन नाही जाळीचं. आणि उंची बघा तुम्ही, आता माझ्यापेक्षा 1-1.5 फुटांनी उंच दिसते, एवढी उंच आहे. मग गाईंचं तोंड जायचा प्रश्नच येत नाही तिथं. तर खरंच जाळीची क्वालिटी एक नंबर झाली. फक्त आता माझं काय काम राहिले की मला मुरुम भरून घ्यायचा. ही जाळीत मुरुम भरायचा राहून गेले, उन्हाळ्यात भरला नाही कारण का चोपणार नाही म्हणा. आता पावसाळ्याचं दिवस चालू होत्याला म्हणलं, पाऊस एखादा दुसरा पडला की मुरुम भरून घ्यायचा. मुरुम भरून घेतला की मग ओके झालं कटाकट. आता काय होतंय, खालच्या जी साईड नाही ना, ती थोडीशी मी तिथं जागा 1 फुटानं वरती सरकवायला लावली जाळीन, खाली अंतर ठेवायला लावले. का तर मुरुम भरल्यानंतर आपलं जाळीला माती वगैरे लागू नये आणि खराब होऊ नये म्हणून. आणि इकडं ना मुरघासाच्या बॅगा आहेत तर त्या मुरघासाच्या बॅगांच्या कडनी ना गुशीनं एवढं उकरलं की तिला किती उकरावं तीच काय समजेना. आता ह्या गुशीला काय करावं नेमकं ती काय मला समजेना. आणि बॅग जर तिनं फोडली तर खरंच आपली बॅग 100% खराब होणार बरं का. तर त्याचं भीती आहे मला. मी सारखी लक्ष देते बघते, पण तिचं कामच आहे उकरायचं. आणि ही बघा बाहेरनं थोडं बाहेरची साईड बघा जाळी कशी दिसती, गेट कसं. आणि गेटला कलर जे आहे ना, ती परत मी हाताने दिला आहे कलर, त्यामुळं ती छान वाटतंय दिसायला पण. आणि तर कशी वाटली माझी जाळी, आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला, तर जाळीबद्दल ताईंनी मला विचारलं तर थोडीशी माहिती द्या. तर म्हणलं चला आपल्याला जेवढी देता येईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करूया. तर चला पुन्हा एकदा माझं सर्वांना श्री स्वामी समर्थ.